जे आदिवासी कमिटी आली आहे आणि त्या कमिटीमध्ये आमच्या आदिवासी समाजाच्या दरोडा साहेब आहे ते अध्यक्ष, त्यांच्याबरोबर आमचे भोये साहेब, तसंच एक राजू तडसाम म्हणून नागपूरकडचे आमच्या आमदार साहेब आहे आणि त्यांच्याबरोबर उमा खापरे म्हणून ते आमदार विधान परिषदचे आहे. असे 4 आमदार आणि त्यांची पूर्ण टीम आली आहे. मी कालही आम्हाला वेळ दिली होती. आदिवासी कमिटी येत आहे आणि त्या कमिटीला तुमचं काय म्हणणं आहे आणि ते तुम्ही या आणि द्या म्हणून सकाळी 9:30 वाजताचे आम्हाला वेळ दिली होती आणि त्या वेळेमध्ये मला माझ्या मतदारसंघाचा जे विषय होता ते सर्व विषय मी लेखी तक्रार मान्य कमिटीच्या अध्यक्षाला दराडे साहेबांना मी दिले आहे. त्याच्यामध्ये पाणीचा विषय आहे, पैसा भरती आहे, लेट आहे आणि रस्ते, हे जे आपले आणि आरोग्याचे जेवढे विषय आहेत ते मी डिटेल दिले आहे. त्याला लागून एक मोठा एक विषय आहे का जे सबरी घरकुल आहे ते सबरी घरकुलच्या 3 वर्षापासून मंजूर करून ठेवले आहे आणि आतापर्यंत ते धडगाव असेल अक्कलकुवा असेल या क्षेत्रामध्ये घरकुलचे पैसे टाकले नाही, त्याच्यासुद्धा तक्रार मी केली. का केली आहे का जे आदिवासी विकास त्यांची आम्ही मीटिंग घेतली असता नंदुरबारमध्ये. मी होतं, चांदूभाई होतं, राजेशदादा होतं, शिरीषदादा होतं. 5,000 पारखाने आमचे प्रलंबित होते. त्याच्यात ते 5,000 पारखाने ताबडतोब मंजूर करून द्या. त्यांच्या मंजुरी दिली, काय दिली, पर्यटन अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं आहे आणि म्हणून आदिवासींना ते घरापासून वंचित ठेवलं. दुसरा विषय जो महत्त्वाचा आहे, शासकीय आश्रमशाळाचे जे कर्मचारी भरती होती त्या कर्मचारी भरतीमध्ये 256 लोक त्या ऑर्डर आली होती. त्याच्यामध्ये 5 लोकांना ऑर्डर आतापर्यंत दिली गेली नाही. त्याची टिप्पणी लिहून फक्त पर्यटन अधिकारीची सही झाली असताना, त्या सही केली असताना त्यांना नोकरी भेटणार होती. त्याच्यामध्ये एक आदिवासी मरून गेलं, 4 वंचित ठेवले. हे तक्रार या राज्याचे आदिवासी विकास मंत्री त्यालाही दिलं आहे आणि या कमिटीला सुद्धा दिलं आहे. आणि त्याच्यामध्ये खास करून मी नाव उल्लेख करतो, वाणी म्हणून आहे, पर्यटनामध्ये जो वाणी म्हणून एक काम करतो आहे, त्याची तक्रार मी आदिवासी विकास मंत्रीला दिलं आणि कमिटीलाही दिलं आहे का जो अधिकारी त्याच्या मी तक्रार केली, नंतर बदली केली ना, त्याला 6व्या दिवसामध्ये जे अधिकार शासनाला आहे प्रतिनियुक्ती करायचे ते त्यांना अधिकार नाही असताना त्याच्यावरती पोस्टिंग देऊन प्रतिनियुक्ती करून 6व्या दिवसाने इथे बसवलं आहे. त्या अधिकारी बरोबर संगमताने यांचं काय चालू आहे ते मी डिटेल लिहून दिलं आहे आणि ते सुद्धा मागणी केली की यांच्यावर कारवाई करा. कारण कमिटीला या माझ्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये अक्कलकुवा तालुक्यामध्ये धडगावमध्ये पैसा भरती असेल, आरोग्य भरती असेल, या सर्व विषयाची मी लेखाजोखा तक्रार दिली. मला अध्यक्षाने सांगितलं मी हे सगळे पाटलावर आणतो आणि जेवढं माझ्याने करता येईल शासनपर्यंत पोहोचवायचे काम मी करेल आणि ज्याने काम चुकारपणा करायला असेल त्यांच्यावर आम्ही कारवाई करू, असं मला स्वतः आज अध्यक्षांना भेटल्यानंतर माझ्या घरी आले आणि तिथे जे आमच्या त्याच्यावर चर्चा झाली आणि मी विनंती सुद्धा केली की माझ्या मतदारसंघामध्ये जे आमच्या पाणी असेल, वीज असेल, लेट असेल त्यांच्यावर खास करून लक्ष द्या. त्यांनी जे सांगितलं